सर्वात पहिली कविता कोणती? सगळ्यात पहिली कविता मला वाटतं बालश्री नावाच्या स्पर्धेसाठी केली होती 9वीत असताना. अभ्यास करा सगळीकडे एकच धोशा, आईबाबांच्या वाढत्या अपेक्षा खरंच पूर्ण करू कशा, अशा काहीतरी ओळी होत्या त्याच्यात. पाऊस पडल्या पडल्या लगेच कविता सुचणाऱ्यांबद्दल किंवा सुचवणाऱ्यांबद्दल काय मत आहे? मी खूप रिलेट करू शकते त्यांना, कारण मी सुद्धा त्या फेजमधून गेले की जेव्हा आपल्याला असं वाटतं की पावसाला आता कविता केली पाहिजे. सो माझी पूर्ण सिम्पथी आहे त्या सगळ्यांना. एका लग्नाची तिसरी गोष्ट करतानाची बेस्ट आठवण? आत्ता सिरियल संपून 2 वर्षपेक्षा जास्त होऊन गेलेत, तरीसुद्धा आमचं हे सगळं भेटणं आणि सगळं चालू असतं. खूप पाऊस पडत होता त्या दिवशी आणि आम्ही आत्ता एक गेट टुगेदर मध्यंतरी प्लॅन केलं होतं. तर आमचे जे मेढेकर आजोबा आहेत, म्हणजे सिरियलमध्ये जे आमचे आजोबा झाले होते ओमचे, ते आजोबा पुण्याहून 3.5-4 तास ट्रॅफिकमध्ये अडकून फक्त आम्हाला सगळ्यांना भेटायला त्या दिवशी त्या गेट टुगेदरला आले. आणि मला असं वाटलं की बास, अशी माणसं आपल्या आसपास आहेत बाजूला. नाटक आणि सिनेमा ह्यापैकी जास्त काय आवडतं? दोन्ही आवडतं खरं तर, पण त्यातल्या त्यात नाटक जास्त, कारण ते लाईव्ह आहे आणि तुम्हाला लगेच तो रिस्पॉन्स कळतो समोरचा प्रेक्षकांकडून आलेला. सो नाटक. ॲक्टिंगमधला आत्तापर्यंतचा कायम लक्षात राहील असा अनुभव कोणता? प्रत्येक रोलनी खूप काय काय दिलंय, पण मला असं वाटतं की आतून बाहेरून मला बदलून टाकणारं कॅरेक्टर होतं रमाबाई रानडेंचं उंच माझा झोकामधलं. किती सांगायचं आहे मला असं जर नवऱ्याने तुला म्हटलं तर काय रिॲक्ट होशील? तो ते म्हणतच असतो, कारण त्याला मला सतत काहीतरी सांगायचं असतं, त्याला मला सतत काहीतरी ओरडायचं असतं. मग ते अगदी लाईट हळू बंद कर, दरवाजा हळू लाव, इथपासनं काहीही असू शकतं. आणि ऑब्व्हियसली खूप छान काही सॉफ्ट रोमॅन्टिक आणि प्रेमाच्या गप्पाही असतात. सो मला आवडतो तो जे काही मला सांगतो ते ऐकायला. तुझ्या कपड्यांच्या बाबतीत तू मेकओव्हर केलास तेव्हा बेस्ट रिॲक्शन कोणती मिळाली आणि कोणाकडून? जे माझे प्रेक्षक आहेत, जे रोज मला बघतात, त्यांच्याचकडनं आलेल्या रिॲक्शन्स होत्या की आम्हाला असं वाटायचं की तू ट्रेडिशनल कपड्यांमध्ये किंवा साडीमध्ये किंवा कुर्तीजमध्येच खूप छान दिसतेस, पण नाही, आम्हाला तुला असंही बघायला आवडतं. आता इंडस्ट्रीमध्ये कम्पीट करताना इतर अभिनेत्रींना बघून काय जाणवतं? खूप कमाल वाटतं की आपण अशा एका इंडस्ट्रीमध्ये आहोत जिथे फक्त लुक्सवरती नाही तर स्वतःच्या कामावरती आणि त्याचबरोबर कंटेंटवरती सुद्धा काम करणाऱ्या अभिनेत्री आपल्या आसपास आहेत, ज्यांना स्क्रिप्टची समज आहे, ज्यांना या माध्यमाची खूप चांगली समज आहे आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःला पोझिशन करणं, स्वतःला प्रेझेंट करणं हे सुद्धा खूप छान पद्धतीने जमतं. मग ते स्टाईलच्या बाबतीत असेल, मग ते अपिअरन्सच्या बाबतीत असेल किंवा स्वतःच्या रोलसाठी स्वतःवरती मेहनत घेण्याबद्दल असेल. आतापर्यंत सर्वात जास्त कोणती गोष्ट तू हरवली आहे? सनग्लासेस, गॉगल्स आणि हेडफोन्स. अशी कोणती गोष्ट आहे जी मिळाली नाही की तू खूप अस्वस्थ होतेस? मोबाईल. सोशल मीडियावर सर्वात जास्त त्रासदायक वाटते अशी गोष्ट कोणती? ट्रोलिंग. फॉर्च्युनेटली आपल्याकडे ते नाही आहे, म्हणजे तितक्या प्रमाणात ते सुरू झालेलं नाही आहे, पण कोणीही उठून तुमच्यावर कधीही काहीही कमेंट करू शकतो. आतापर्यंतचा एक ऑकवर्ड मोमेंट? एकदा मी जेव्हा उंच माझा झोका करत असताना एका हॉटेलमध्ये नॉनव्हेज खात होते, तेव्हा एक काकू आले आणि त्यांनी खूप जेन्युइनली मला म्हटलं की हे काय रमाबाई नॉनव्हेज कसं खातात? आणि तिथे मला खूप ऑकवर्ड झालं होतं, कारण मला त्यांना हेच एक्सप्लेन करायचं होतं की रमाबाईंचं मला माहीत नाही, पण स्पृहा नॉनव्हेज खाते खूप आवडीने. मुलींनी मुलांसाठी कधीही वापरू नयेत अशा 2 पिकअप्स लाईन? मुलांना अजिबात आवडत नाही त्यांना कोणी जाडं म्हटलेलं, त्याच्यामुळे प्लीज त्यांना कधीच असं म्हणू नका हे किती जाडा दिसतोयस तू वगैरे, असं अजिबात म्हणू नका. कोणालाच, म्हणजे मुलांनाच असं नाही, पण पटकन कोणावरही काही कमेंट करायची आपल्याला सवय असते. सो थोडंसं जरा सांभाळून लोकांशी बोलावं, त्याने काही तोटा होत नाही आपला.